आपुलकीचं पत्र हे मी नेहमीच सिद्ध करत असते आणि या आपुलकीच्या पत्रामध्ये कोणाच्या भावना आम्हाला दुखवायच्या नसतात। या पत्रामध्ये त्यांच्या भावना तुम्हापर्यंत पोहोचवायच्या असतात की प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या अडचणी आपल्या मुलांना मुलींना आजूबाजूला किंवा शेजारच्यांना सुद्धा सांगू शकत नसतात। अशा अडचणींवर मात करण्यासाठी हे आपुलकीचं पत्र मी तयार केलं आहे आणि ह्या माझ्या स्वतःच्या संकल्पना नाही बरं का, ह्या संकल्पना आहे इथे असलेल्या प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या। जरी ते आनंदाने राहिले ना तर प्रत्येकाच्या मागे कुठेतरी दुःख लपलेलं असतं आणि ते दुःख कोणाला तरी सांगावं हे नेहमीच आपली इच्छा असते। आपल्या मनातही कोणतंही दुःख खूप काळ टिकत नाही, तर ते दुःख कुठेतरी सांगावं हे नक्कीच वाटत असतं आणि त्यासाठी आपल्याला एक सखी, एक आई, एक वडील कुणीतरी सोबत असावं हेही नक्कीच वाटत असतं। त्यामुळे ते दुःख सांगण्यासाठी ती व्यक्ती बऱ्याच वेळा आपल्या जवळसुद्धा नसते, पण ते दुःख लांबूनसुद्धा आपल्याला कळतं बरं का। म्हणूनच आज हे आपुलकीचं पत्र आम्ही चालू केलं आहे आणि त्यातून प्रत्येकाच्या भावना आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवाव्या हीच विनंती असते। तर घेऊन आली आहे एका नवऱ्याने जी बायको या जगात सुद्धा नाही आहे तिच्यासाठी लिहिलेलं पत्र। नक्की ऐका। ऐकू येते सगळे? तू जाऊन खूप दिवस झाले, तू जाऊन तुझ्या आठवणींमध्ये एकही दिवस सरत नाही, तुझ्या आठवणींमध्ये एकही दिवस सरत नाही। ओले चिंब माझे डोळे रोजच होतात तुझ्या आठवणीने, ओले चिंब डोळे होतात तुझ्या आठवणीने। प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींमध्ये माझा प्रत्येक दिवस निघून जातो कळतच नाही, माझा दिवस तुझ्या आठवणींमध्ये कधी जातो ते कळतच नाही। वर्षानुवर्ष गेली, खूप दिवस झाले, अजूनही आठवणी संपल्या नाही बरं का। त्या माझ्या हृदयात आणि मनात भरून आहे आणि त्याच आनंदाने त्याच आठवणीने पुन्हा मी जगायला शिकलो आहे फक्त तुझ्या आठवणींमध्ये। ते घर, तो किचन, ती भांडी आणि तू केलेला चहा अजूनही माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक सेकंदाला आणि चहा पिताना आठवणीत येतो। अशा काही गोष्टी असतात की त्या मरेपर्यंत, सरणावर जाईपर्यंत पुसू शकत नाही आणि विसरूसुद्धा शकत नाही। असा तो क्षण म्हणजे फक्त तुझी आठवण। आज या जगात आपण आपल्या मुलाला जन्म नाही दिला, पण मला बाकी नातीगोती खूप मिळाली बरं का। तुला काही गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या। तुझ्या आजारपणात माझं 1 वर्ष सरलं, तुझ्या आजारपणात तुझं आणि माझं 1 वर्ष सरलं। तुझी सगळी सेवा करत करत वर्ष कधी निघून गेलं कळलंच नाही, तुझी सगळी सेवा करत करत हे वर्ष कधी निघून गेलं कळलंच नाही। भाऊ म्हणून भावाने आपल्या दोघांना खूप सारी मदत केली आणि सपोर्ट केला। भावाने भावाचं कर्तव्य शेवटपर्यंत केलं, त्यांनी कुठेही आपल्या दोघांना कमी पडू दिलं नाही। भावाच्या संसारात लुडबुड नको म्हणून भावानेच आपल्याला छोटीशी एक छानसं घर दिलं आणि साहजिकच आहे कोणाच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा लांब राहिलेलं कधीही चांगलं आणि लांबूनच प्रत्येक डोंगर साजर केलेला चांगलाच। पण आपण आपलं आयुष्य खूप आनंदाने जगत होतो। कधी कधी माझा भाऊ काय म्हणतो माहिती का तुला, तुझी बायको म्हणजे तुझं ATM होतं आणि खरोखर माझी बायको म्हणजे तू माझ्यासाठी ATMच होते, कारण आयुष्यभर तूही कष्ट केलं आणि तुझ्यासोबत मी सुद्धा कष्ट केलं। माझं कष्ट म्हणजे तुझ्यासारखी माझी गव्हर्नमेंट नोकरी नव्हती बरं का। मी रद्दी विकण्यापासनं ते प्रत्येक पडेल ते काम तुझ्यासाठी केलं आणि तुझ्या माझ्या संसारासाठी केलं आणि आपल्या दोघांसाठी केलं। पण वय जसं होत चाललं होतं तसं तसं तुझं आजारपण जवळ येत चाललं होतं। तुझ्या आजारपणात 1-2 वर्ष गेली, भावाने भावाचं कर्तव्य पार केलं आणि मीही माझा नवरा म्हणून एक कर्तव्य तुझ्यासाठी पूर्ण केलं। पण तुझं आजारपण काही संपलं नाही। सगळे हॉस्पिटल फिरलो नाही का आपण, हॉस्पिटल झालं, ट्रीटमेंट झालं, सगळं काही झालं, पण तुला कुठेच गुण आला नाही, कारण आपलं वय संपत चाललं होतं। आणि शेवटी भावाने आपल्याला
एक गोष्ट दाखवली, ती म्हणजे शांतीबन, आणि आपण तिथे आलो. तुझे 2 महिने इथे आनंदाने गेले, पण ते आजारपणातच. तुझी सेवा करता करता मला भरून यायचं, डोळे भरून यायचे, कारण घरामध्ये आपण दोघंच होतो. आणि इथे आल्यानंतर इतके सगळेजण बघून थोडंसं आनंद पण वाटला आणि वाईट पण वाटलं, कारण आज आपल्याला आपलं घर सोडून इथे यावं लागलं. कारण त्या घरामध्ये तुझ्या आणि माझ्याशिवाय कुणीच नव्हतं. आपल्या पोटी जन्म नाही घेतला, पण अशी नाती खूप जपलेली आहे जी बाहेरची आहे, आणि ती आपल्या जन्मदात्या नात्यापेक्षा बाहेरची नातीच मला जवळ वाटू लागली आहे. हे खरंच आहे बरं का. आज मला शांतीबनमध्ये 1.5 वर्ष पूर्ण होतील, आणि आत्ता कुठेतरी मला खरंच वाटतं माझ्या भावाने माझ्यासाठी जी निवड केली ती अगदी योग्य होती, ती म्हणजे शांतीबन वृद्धाश्रमाची. कारण मला असं वाटलं होतं माझ्या आयुष्यात मरेपर्यंत एकांतच असेल की काय, पण नाही, तो एकांत आज माझ्यापासून खूप दूर गेला आहे. आपण इथे आल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्येच तू इथे राहिली नाहीस. कालांतराने आणि तुझ्या आजारपणाने तुझं जगणं मुश्किल झालं, आणि परमेश्वराने तुला माझ्याकडनं हिरावून घेतलं. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे मी नक्की म्हणेल. माझे डोळे भरून आले, मला वाईट वाटलं, पण मी कोणाला सांगू शकत नाही. माझं सात्वन करायला माझा भाऊ माझ्या पाठीशी तर आहे, आणि इथल्या आश्रमातले सगळेजण माझ्या पाठीशी आहे. पण तुझं आजारपण मला पाहवत नव्हतं, त्यामुळे परमेश्वराकडे तू गेलीस, ते खूप चांगलं झालं. तुझ्या संवेदना, तुझं दुखणं, तुझं खुपणं मी शेवटपर्यंत बघू शकलो नसतो, पण जे झालं ते चांगलं झालं. तुझं सुखासुखी जे जाणं झालं ते माझ्यासाठी चांगलंच झालं. जेवढं आयुष्य तुझ्यासाठी मिळालं तुझी सेवा करण्याचं, ती माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. पण फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्यासोबत नाही याचं दुःखच राहिलं. किंबहुना आज जर आपल्या पोटी जर मुलांनी जन्म घेतला असता, तर याच्यापेक्षाही अजून सुख आपल्याला मिळालं असतं असं कधीतरी वाटतं किंवा वाटत पण नाही. कारण मी जिथे राहतो अशा ठिकाणी ज्यांना 8 मुलं आहेत, 4 मुलं आहे किंवा 2 मुलं आहे, ते सुद्धा माझे खूप छान मित्र आहेत. पण प्रत्येकजण इथे आनंदाने राहतो, आणि मी सुद्धा इथे आनंदाने राहतो. वाईट वाटतं कधीतरी घरापासून दूर राहिला, कारण इथे तू मला कुठेच दिसत नाही. पण सुरुवातीला मला माझा 2 महिने खूप जड गेले. जड का गेले माहिती आहे का? कारण घरापासून दूर राहणं थोडंसं वाईट वाटलं. घरापासून दूर राहणं थोडंसं वाईटच वाटत होतं, कारण तू इथे कुठेच दिसत नव्हती. पण जसजशी माझी ओळख इथे सगळ्यांसोबत होत गेली, तशी मी माझ्या प्रत्येकासोबत नाती जोडत गेलो. कोणाला मुलगा तर कोणाला मुलगी असं मानत गेलो. त्यामुळे ते माझ्या पाठीशी प्रत्येक सेकंदाला खंबीरपणे उभे असतात. आणि खरोखर 1 वर्षानंतर मी तुला आनंदाने सांगेल की मला माझी मुलं मिळाली बरं का. ती कुठे मिळाली सांगू तुला? शांतीबनमध्ये. कारण इथले जे माझ्यासोबत इथे राहतात आणि इथली सगळी जे देखभाल करतात, ती मुलं माझ्यासाठीच आणि माझीच आहे असं मी आनंदाने म्हणेल. आणि माझा इथला प्रत्येक दिवस आनंदाने आणि उत्साहाने जातोय. आणि एक गोष्ट तुला सांगायचं राहून गेलं बरं का. माझं इथे आल्यानंतर 1 वर्ष पूर्ण संपलं ते केव्हा कळलंच नाही. आणि ते वर्ष पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने आणि खूप जोशाने छान गेलं. कारण प्रत्येक सण इथे आनंदाने साजरा केला जातो. फक्त त्या सणामध्ये तू मला इथे दिसत नाहीस, तू असते फक्त माझ्या हृदयात. आणि खूप छान प्रत्येक दिवस माझा आनंदाने जात आहे. सुरुवातीला थोडंसं वाईट वाटत होतं, पण आता इथून जायची इच्छा होत नाही. कारण मला इथे मित्र मिळालेत, आणि मी जरी त्यांना जन्म दिला नाही तरी माझी मुलं आणि मुली मला इथे मिळालेत. आणि ह्यांच्यामुळे माझं आयुष्य अजून दूर होत चाललं आहे. माझं आयुष्य खूप मोठं होत चाललं आहे. कारण इथला जो सहवास लाभला आहे ना, तो खूप मोठा आहे. भाऊ तर वरचेवर माझी काळजी करतो, भेटायला येतो, मला काय हवंय नकोय विचारतो. पण सगळी नातीगोती मला इथे मिळाली आहे. त्यामुळे ते सुद्धा माझी वरचेवर चौकशी करत असतात. तुला काय हवंय का बाबा, तुला काही नकोय, सगळ्या गोष्टींची चौकशी नेहमीच करत असतात. असं हे कुटुंब माझं तयार झालं आहे. त्यामुळे मी शक्यतो घरी जाण्यास नकारच देत असतो. कधीतरी सण आला तर मी घरी जात असतो. आणि आपल्या दोघांचा संसार मी ह्या वृद्धाश्रमालाच दान केला आहे.
कारण त्या प्रत्येक भांड्यामध्ये, गॅसच्या शेगडीमध्ये आणि प्रत्येक चहाच्या कपामध्ये तुझ्या आठवणी दडलेल्या आहेत. त्या आठवणी शेवटपर्यंत टिकाव्या म्हणून तो सगळा संसार मी शांतीबन वृद्धाश्रमाला देऊ केला आहे. आणि ह्यांच्या वृद्धाश्रमाच्या प्रत्येक किचनमध्ये तुझ्या माझ्या आठवणी तिथे दडलेल्या आहेत. त्या कधी पुसल्या जाणार नाही आहेत बरं का. अशा प्रकारे माझं कुटुंब इथे तयार झालं आहे आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी आनंदाने इथेच राहणार आहे. आणि असं हे माझं पत्र खास तुझ्यासाठी, तुझ्या आठवणीसाठी. आणि माझा भाऊ बोलतो ते काही चुकीचं नाही बरं का. तू माझं ATM आहेस आणि तुझ्या ATMमुळेच, तुझ्या पेन्शनमुळेच मी आज इथे आनंदाने जगत आहे. कारण मला हव्या नको तो गोष्टी तुझ्या ATMमुळेच मला मिळत आहे. ATM म्हणजे तुझी पेन्शन बरं का. भाऊ नेहमी चिडवत असतो, बायको म्हणजे तुझं ATM. आणि खरोखर तू जाताना माझ्यासाठी जो अनमोल ठेव ठेवून गेली आहेस ना, त्याच्यामुळे माझं आयुष्य खूप सुखकर झालं आहे. त्यामुळे माझ्या ज्या रोजच्या गरजा आहे त्या भागवल्या जातात आणि त्यामुळे मी खूप खुश आहे, आनंदी आहे. फक्त एकच गोष्ट कमी आहे आयुष्यात, ती म्हणजे तू. अशा प्रकारे मी इथे थांबतो. धन्यवाद.